आम्ही दोघं टाकला आहो त्या डोक्यावर एवढाले बोच केला बोच का केस भरून आहे कशाहून तू माय होय ना आम्ही दोघं टाकलं तर तू टाकली असाल पाहिजे ना काय म्हणलं वंदनाला घेऊन येऊ मी अच्छा म्हणजे ते तुझी बहीण हा आली का ते अहो शेंगदाणा नाही म्हणलं साबुदाणा साबुदाणा म्हणलं ना सांगा मग काका हायका तुमच्या दुकानात मी गेली मी नाही तर तुम्ही पोंगी वाजून ना तर नाव आमचं आलं चुपचाप बनत्या नाही म्हणला त्याला हात मस्ती गिरली नाही होत थांब थांब गिरण एक दिवस शेबड तोंडी चाले बनत्या चंग बाबा चला येतो मग मी एवढे टाकल्या मायला सांगता येत नाही का येऊन जाऊन बापाला सांगतो पहिले तू माय होय का माई तू माय होय मला माहितच नव्हतं बाबा हे माय होय का आपली आपल्या दोघात सोबत नाहीये आम्ही दोघं टाकला आहो त्या डोक्यावर एवढाले बोच केला बोच का केस भरून आहे कशाहून तू माय होय व आम्ही दोघं टाकलं तर तू टाकली असाल पाहिजे ना अरे तेच तर नसीब फुटलं मायवालं नुसतं बापाच्या वाणावर पैदा झाला काहीच फरक नाही तेच टाकलं मानसिकात पडलं मा बापाला म्हणलं होतं या टाकल्यासोबत करत नाही म्हणलं लग्न दिलं या माकड तोंडासोबत लावून पाय ना अरे नारळ आले तरी केस राहते याले पाय एवढा तू राह तुला बी तसाच झाला काय बापा दोघे मायात पदरी येऊन पडले काय नशीब फुटकं होतं का काय मायात अरे तुमच्या या टाकल्या पाय एवढी पिसावून गेली म्हणलं मी एवढी पिसावून गेली म्हणलं मी आता काय सांगू तुम्हाला त्या बापाले मी होय म्हणून भेटली तरी त्या काळात लग्न झालं म्हणून जमलं त्या बापाचं तू तर बाबू होतच नाही आता पोळ्यात नाही आहे आपल्या गाठी तर नाहीच नाही मुंजात मरतो बाबू तू अहो तू माईच माय होय का अहो तू बदवा द्यायला लागली का मला इज्जत करायला लागली व आता मी माय बापावर गेलो त्याच्यात माई काय गलती आहे तुमच्या दोघांना समजायला पाहिजे होतं ना पहिले ठरवा लागत होतं कोणावर जायचं म्हणून मी त्याप्रमाणे झालो असतो ना मग तुला आहे का बाबू म्हणून त्याला आकार दिला तसा घरशील तू टाकल्या वानाच्या झालं असं नव तू किती माय लेकराले बोलतो तू जाऊ दे ना त्याला कामावर त्याच्यात मग आता खातन त्याला शिल्लक बोलतो का हो तुम्ही पण मलाच बोला नाही मला माहित आहे माय किती दुःख आहे तर 40 वर्षाचं झालंय घोड्या अजून पोरगी नाही भेटली म्हणलं याले लेकरू असं बिना लग्नाचं डोळ्यासमोर मायलीच्या हृदयात किती दर्द होत असेल तुम्हाला काय माहित आहे मग एका दिवशी हृदय विकाराचा झटका येऊन मरून जाणं एकदा तर टेन्शनच मुक्त मग मराठी वाट पाहायला लागले टाकल्या मी तर चाललोच होतो तास तर मला टांगड होती मायाला चमचेगिरी करत राहायचं कामाला मला टांगड होतं कसं आहे मायाला दिवस चांगलाच होता तर केला दिसमूड सारा 4-5 गिराईक तर मायाले होतच होते रिक्षा मायाली उभी असून उन्हात तानात दिमाग खराब करते तो अचानक मला डोक्यावरची केस उडाले म्हणलं माझ्या बापाची तो अचानक उडाले असून जन्मत आता नव्हतंच हो बाबा मी पैदा झाल्यावर केस होते बरं माझ्या डोक्यावर जाऊ दे ना हिच्या माग लागू नको बरं तुझा काय बरं तू अरे टाकल्या त्याच्या टाकल्यावर केस होते तुझ्या टाकल्यावर केस नव्हते जन्मतात भोंडे पैदा झाले म्हणलं तुम्ही आला मला चाय नाही तर सांगाले काय नको आता गिराईक नाही वाट पाहा लागली तुम्ही अरे टाकल्यावर तर केस आणतो मी काय झालं जमते आका खत पाणी टाकून तर केस आणतो आता काय बाई हे माणूस नुसता झोपून राहते घरात नाही दाना नेले पाहिजे म्हणते खाली साबुदाणा आणि तर मस्त झोप काढा लागला ओय अहो उठता का हा काय म्हणलो तू म्हणलं मुत्ता का अहो आत्ताच तर मुतून आलो मी झोपाच्या आधी डबल मले म्हणतो तू मुत्ता का कशी बोलतो व तू काय बाई हे बैर आहे माय भुकता का म्हणते आता मी काय भुकता का म्हणणार आता हे काय कुत्रा का भुकाले भुक 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 कराले अहो उठता का म्हणलं मी उठता का अच्छा अच्छा झोपता का म्हणलं का तो अहो झोपूनच तर होतो कायले कलकल करत आली इथं मग उठता का म्हणलं मी ऐकू आलं असं उठता का म्हणलं तो उठलं ना मग कायले उठवलं होतं मले तुम्हाला साबुदाणा उसळ खायचा आहे म्हणता ना म्हणून मला दुकानात जा साबुदाणा घेऊन ये साबुदाणा काय म्हणलं वंदनाला घेऊन येऊ मी अच्छा म्हणजे ते तुझी बहीण हा आली का ते अहो शेंगदाणा नाही म्हणलं साबुदाणा साबुदाणा म्हणलं मी काय बैरा भेटलं माया नशिबी अहो साबुदाणा म्हणलं साबुदाणा शेंगदाणा नाही ऐकू आलं का काय बैरी बायको भेटली रे बा मात नशिबात येऊन पडली हे बिन जोऱ्यात बोल जोऱ्यात काय म्हणा लागली काही समजा नाही लागलं मले
अच्छा अच्छा, शाबुदाना मनाचं आहे का तुले? तर मग तशी म्हणणं, मी काय बैर झालो का? बरोबर सांग ना, एवढी काय उड्या मार लागली, पडशीन फडशीन तर मोडून जाशील ना, घेणं देणं. समजलं ना, जा मग घेऊन या लवकर दुकानातून. बर, आत्ता जातो, लगेच घेऊन येतो. काय माहित आता हे बैल तिथे तो दुकानात मी. ओ ताता, तुमच्या दुकानात ते चॉकलेट आहे का? डेली मिल्क चॉकलेट, डेली मिल्क. अरे बाबू घुंगरू, इथं दालमिलचं दुकान नोयले, हे किराण्याचं दुकान आहे. इथं दालमिल नाही भेटत. भोंड्या आवाजी, मी काय म्हणा लागलो? मी डेली मिल्क चॉकलेट विचारायला खाव तिथं. दाल मिल्क नाही म्हणलं मी, डेली मिल्क म्हणत आहो, डेली मिल्क. ए बाबू घुंगरू, त्याच्या मागे नको लागू, त्याला काही समजत नाही रे. एक म्हणलं की दुसरंच ऐकू येते. मी सांगतो तुला, इकडे ये. सांगा मग काका, आहे का तुमच्या दुकानात डेली मिल्क चॉकलेट? नाही रे बाबू, आपल्या दुकानात नाही आहे ते डेली नीड्स असते ना, ते दुकान असते ते वेगळं, चॉकलेट गिकलेट तिथं भेटते ते. आपलं किराणाचे दुकान आहे. पार्ले चॉकलेट आहे, पाहिजे का? ना बा, मला नाही पाहिजे पार्लेची चॉकलेट. मला डेली मिल्क खात होतं म्हणून आलो तुम्ही. बरं, मी दुसऱ्या दुकानात जाऊन पाहतो मग. जाय मग. सांगा बोला काका, काय पाहिजे तुले? काय खुले खुले नाही राजा, चिल्लर नाही आणली म्या. महापुशी फक्त 100ची नोट आहे, खुले नाही आहे राजा. अरे भोंड्या काका, काय पाहिजे तुले म्हणलं म्या? काय पाहिजे बा तुले? काय साठी आला माझ्या दुकानात? हा तर मग तसं विचारणं, मग मला ते पाहिजे होतं. काय पाहिजे होतं मी? दाना असते ना ते कोणता तरी, ते पाहिजे मध्ये. कोणता दाना पाहिजे? दाणे तर लय राहते, शेंगदाणा आहे, उडीद दाना, साबुदाणा, मुंगदाणा. काय पाहिजे, कोणतं पाहिजे सांगा बुवा. का म्हणलं चेना? नाही ना, चेना नाही रे बाबा, दाना दाना. का नाव सांगितलं तर बा, आठवण नाही लागलं रे मला आता. चना नको, चना नाही पाहिजे. आता भल्लं डोकं खाते बा मायाला हे. अरे बुवा, दाना कोणता पाहिजे? काय साठी आला तू? अच्छा अच्छा, शाबुदाना. हो हो, आता बरोबर बोलला तू. शाबुदाना पाहिजे मले. गेला बेल ऐकू येते बा बुड्याले. अरे बरोबर वैकून तरी घेतलं. काय बा बुड्या पाहिजे लय मॅड होते बा मी. तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना बरं? अरे भोंडे, तुला किती वेळा सांगितलं मी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला धोका तर नाही देशील ना तू? तुला मी काय अशी तशी मुलगी वाटली का रे? काही पण मी कशाला तुला धोका देणार आहे बरं? मग आज रातच्याला येशील का भेटायला मला? नाही रे, माझं येणं होणार नाही. कसं, मला अभ्यास खूप आहे यावेळेस. माझं वर्ष कसं 10वीचं आहे, त्याच्यामुळे मला खूप अभ्यास आहे बरं. मी नाही येऊ शकणार, तू समजून घे रे. हो, ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. बरं मी काय म्हणते, तुझ्याकडे सध्याचे 1000-2000 रुपये आहेत का? 2000 कशासाठी ग? अरे ते ना, मला वही आणायची होती, पुस्तकं आणायची होती, मी घेतलीच नाही. आणि सध्या कसं आई वडिलांची खूप तंगी सुरू आहे बरं, त्याच्यामुळे. दुसरं काही नाही, बस असेल तर ते, नाही तर राहू दे. बाप्पा ये राखीचे आला का लक्षात आता? काऊन आपल्यापासून दूर बसली होती हे येडा रता भेटला नाही ले, म्हणून तर आपल्याला तुरी दिल्या हिनं. आता हे कशाला आले रे बाई? तर काय मग तंगी सुरू आहे नाही? 2000 मागणं सुरू आहे नाही? तर त्या 2000 देऊन द्या तिले. आमच्या खिशात नाही आहे राजू, आमच्या खिशात होते तर हिनं बल्ले वापरून घेतले आमच्यापासून. म्हणजे मी सांगतो ना तुम्हाला, हे जे आता तुम्हाला पोरगी प्रेमाच्या जाळ्यात फसवा लागली ना, पहिले ना आम्हाला फसवलं होतं प्रेमाच्या जाळ्यात. बारी बारीनं आमच्याकडून भल्ले पैसे काढून घेतले. जोपर्यंत पैसे होते तोपर्यंत आमच्यासोबत होती. आता तू भेटला तिले आमच्यापेक्षा तगडा. आता आमची जराची परिस्थिती डाऊन झाली ना, म्हणून आम्हाला हिनं तिर्री दिली, हातावर तुर्या पण दिल्या. म्हणून तू या मागा लागली, ते म्हणून तुला पैसे मागा लागली. ऐकू नको, हे काही बोलत आहे बरं, माझे क्लासमेट आहे, काही बोलतात हे. तुम्ही काऊन असं करायला लागले रे बुवा? तुला सबूत पाहिजे का बाबू? तुला सबूत पाहिजे का? उद्या आपल्या क्लासमध्ये येतो, अख्ख्या वर्गात म्हणलं आपलं आलं लपडं माहित आहे. आणि तुला सांगतो, माझ्यासोबत नाही, माझ्या मित्रासोबतही होती, हे दोघा मिळून एक होती बरं. ये ज्याच्या खिशात दम त्याच्याकडे हे पैसे. आज आमच्या खिसा खाली आहे म्हणून आमच्यासोबत नाही आहे. आमच्यासोबत तो वर्गात भांडण नाही केले, आमच्यासोबत पैसे नाही म्हणून अशी चिवत्या बनवले बाबू हिनं. वास येते म्हणे आमच्या अंगात, वानेर दिसतो म्हणे. जईपर्यंत पैसे होते तोपर्यंत काही नव्हतं. आता आमचे संपले की वानेर दिसायला लागलो, वास यायला लागला अंगाचा.
बेंच पासून दुसऱ्या बेंचवर जाऊन बसली. तू भेटला नाराजीला पैसे आला म्हणून आता तुझ्याकडून 2000 काढा लागली. ते आज 2 काढन. असं करत करत तुला निकाल बँक खाली करते म्हणलं हे. असं का मग मी तर बदला घ्यायला आले का तुम्ही? बरं झालं मी तुमच्यासोबत नातं तोडलं. तुम्ही त्याच्याच लायकीचे आहे. म्हणजे तू याच्यासोबत होती? तू आताच बोलली बरं झालं मी तुमच्यासोबत नातं तोडलं. याचा अर्थ तुम्हाला फसवत होती. पैशासोबत माझ्यासोबत प्रेम करायचं नाटक करायला लागली. बरं झालं मी तुझ्या तावडीत फसलो नाही बाई. हात जोडले आता. तू या माझ्या संबंध इथंच खतम. उद्यापासून मला तोंड नको दाखवू तू. काय नालायक पोट्टी अरे बा. पहिल्याच भेटीत तेच तर म्हणलं 2000 रुपये मागा लागली. बरं झालं पोरं आले म्हणून जमलं. नाही तर इथनं माय आलं बँक खाली केलं असतं. चांगलं लय चांगलं वाटलं म्हणलं तुला. काय सांगू आता. सुकून सुकून भेटला आम्हाला. नाही रे बंट्या. आहा जेवढा मजा तो वर्गात भांडण करून नाही आली तेवढी आता आली का बंट्या. मग काय तर का आता आपण एक काम करू का चिच्या. आता जै जै कोण्या पोट्ट्याच्या मागे लागली तिथं जाऊन अशी पुंगी वाजवायची वाली. हिनं जसं आपल्या हातावर तुरी दिला ना आपल्याला प्रेमात धोका दिला ना तसं हे जित्त जित्त लफडा करताना दिसली ना आपल्याला हिच्या हातात हारभरात द्यायचा अख्खा आपण. अख्खा चेनात टाकून द्यायचा हिच्या अंगावर. पाहू आता कोण्या पोट्ट्यासोबत लफडा करते तर. अहो आता तू आता फसली म्हणलं बाई. ना इधर की ना उधर की ना घर की ना घाट की. पाहू कोण्या पोट्ट्यासोबत त्या लफडा जमते तर. नाही तिथे तू पुंगी वाजून ना तर नाव आमचं आलं चिक्क्या बंट्या नाही म्हणला. त्याला हाट मस्ती गिरली नाही होत तुझी. थांब थांब जिरण एक दिवस. शेबड तोंडी. चाल रे बंट्या. चंगू मंगू एवढे बदमाश निघे मला वाटलं नव्हतं.